की ज्यांना केवळ अडथळेच निर्माण करायचे आहेत ते सर्वोच्च न्यायालय का युनायटेड नेशन्स पर्यंत जाऊ शकतात की दिशाभूल करून येन केन प्रकारेनं निवडणूक लांबणीवर टाकायची आणि लोकतांत्रिक पद्धतीने निवडल्या गेलेल्या लोकांच्या हाती कारभार जाऊ द्यायचा नाही, हा जो इरादा आमच्या विरोधी लोकांचा दिसतो त्याचीही देखील एक प्रकारे पुष्टी झाली आहे. एशियाटिक अधिक सर्वसमावेशी आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय अस्पृश्यतेपासून तिला दूर ठेवणं अशा अनेक गोष्टी आम्हाला प्राधान्याने करायच्या आहेत. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे. मायम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक प्रक्रिया आता काही 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला होता. मागचे अनेक महिने मतदार यादीतील घोटाळ्यांसंदर्भात ही निवडणूक मुंबईमध्ये चर्चेत आलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर एशियाटिक टुमॉरोने आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद घेतली गेली होती. तर त्या संदर्भात आपण एशियाटिक टुमॉरो या गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेजी सर आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं मायम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. सर, एशियाटिक टुमॉरोच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळात काय आपलं पाऊल असेल? असं आहे, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की परवा 23 एप्रिलला माननीय उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या निकालामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एशियाटिकच्या पूर्वीच्या व्यवस्थापनाकडून आर्थिक बेशिस्त, अनेक प्रकारचे गैरव्यवहार आणि बेकायदेशीर पद्धतीने जी सदस्य नोंदणी झाली, ज्याविरुद्ध आम्ही सतत आवाज उठवत होतो आणि ज्याची दखल घेऊन आणि गांभीर्यपूर्वक दखल घेऊन धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिला आणि 13 मार्चला 14 मार्चची निवडणूक स्थगित केली. त्या निर्णयामध्ये जे मुद्दे चर्चेला आले होते त्याची पुष्टी त्यांना एक प्रकारे उच्च न्यायालयाने दुजोरा दिला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्यांनी अनेक तपशील लपवून ठेवले, चुकीची माहिती दिली, याबद्दलची देखील कठोर निरीक्षणं उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आहेत. त्यामुळे एशियाटिक टुमॉरोला विरोध करणाऱ्यांची खरी मानसिकता एक प्रकारे लोकांसमोर आली आहे की दिशाभूल करून येन केन प्रकारेनं निवडणूक लांबणीवर टाकायची आणि लोकतांत्रिक पद्धतीने निवडल्या गेलेल्या लोकांच्या हाती कारभार जाऊ द्यायचा नाही, हा जो इरादा आमच्या विरोधी लोकांचा दिसतो त्याचीही देखील एक प्रकारे पुष्टी झाली आहे. तिसरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने निवडणुका लवकरात लवकर घेण्याबद्दलची सर्व निर्देशांची एक प्रकारे मांडणी केलेली आहे आणि आमची अशी खात्री की येत्या 2 महिन्यात या निवडणुका होतील आणि त्या झाल्यानंतर एशियाटिक टुमॉरोच्या मागे एशियाटिकचा सुबुद्ध मतदार वर्ग उभा राहील. त्यातनं एशियाटिकच्या भवितव्याची खरीखुरी चिंता असलेल्या एशियाटिक टुमॉरोला निश्चितपणाने तिथे काम करण्यासाठी संधी मिळेल, जनादेश मिळेल आणि जे एशियाटिक यस्टरडेवाले आमचे विरोधक आहेत, ज्यांना एशियाटिकच्या भूतकाळातच रममाण होण्याची अधिक हौस आहे, त्यांच्या इराद्यांवर एक प्रकारे या निर्णयाने पाणी फिरवलं गेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आमचा नैतिक विजय आहे आणि एशियाटिक यस्टरडेवाल्यांचा हा पराभव आहे. निश्चितच. आता यामध्ये एशियाटिकच्या संदर्भात कुमार केतकर गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयामध्ये. सर, आपल्याला काय वाटतं, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता किती आहे यावर असं आहे की ज्यांना केवळ अडथळेच निर्माण करायचे आहेत ते सर्वोच्च न्यायालय का युनायटेड नेशन्स पर्यंत जाऊ शकतात, परंतु निवडणूक लवकर व्हावी आणि उच्च न्यायालयाने इतका स्पष्ट आणि निखालस एक प्रकारे वस्तुस्थितीची मांडणी करणारा निकाल दिलेला असताना देखील यात अडथळे निर्माण करणं, अशाच प्रकारची जर भूमिका विरोधकांची असेल तर ते कुठेही जाऊ शकतील. पण माननीय सर्वोच्च न्यायालयात आम्ही देखील एक कॅव्हिएट दाखल केलेलं आहे. त्यामुळे आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ज्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घाई झालेली आहे त्यांचा विजय होऊ शकणार नाही. सर, एशियाटिक टुमॉरोच्या माध्यमातून संस्थेमध्ये परिवर्तन घडवण्याचा विचार आपला आहे, आपल्या सर्व सदस्यांचा आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्या आव्हानांना तोंड देणार आहात? आपले प्राधान्यक्रम काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एशियाटिकची आर्थिक तब्येत सुधारणं. त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार, मुंबई महापालिका यांना वारंवार अपील करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यातून एशियाटिकच्या कामाचं महत्त्व
त्यांच्या निदर्शनाला आणून देणं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तजवीज करणं, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणं, एशियाटिकची कार्यकक्षा जी केवळ दक्षिण मुंबईपुरती मर्यादित राहते तशी ती न राहू देता तिचा विस्तार करणं, एशियाटिक अधिक सर्वसमावेशी आणि कुठल्याही प्रकारच्या राजकीय अस्पृश्यतेपासून तिला दूर ठेवणं, अशा अनेक गोष्टी आम्हाला प्राधान्याने करायच्या आहे. महाएमटीबीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.